बहुतेकांना भीती वाटते, सुरण खाल्ला की जिभेला खास सुटणार. आज मी तुम्हाला एक असे गुपित सांगणार आहे, ज्यामुळे सुरणाला खास सुटेल, तुम्हाला नाही. हे काप खाल्ल्यावर लोक मासे विसरून जातील. कुरकुरीत, आतून मऊ आणि अत्यंत चविष्ट. चला जाणून घेऊया ते गुपित. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेता धारवे रेसिपीज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. सर्वात आधी घेऊया ताजे, चांगल्या दर्जाचे सुरण. सुरण निवडताना पांढरा आणि कडक निवडा, त्याला जास्त खाज नसते. सुरणाला सुरीच्या साहाय्याने मधोमध कापून घ्यायचं आणि त्याचे 2 तुकडे करायचे. त्यानंतर त्याची सालं अलगद काढून घ्यायची. सालं काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याचे 2 तुकडे करायचे. त्यानंतर सुरीने किंवा एखाद्या अशा वेफर्स पाडायच्या किसणीने चिप्स पाडायचे. काप पाडल्यानंतर हे काप आता पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा धुवायचे आहेत, त्यामुळे त्यातील चिकटपणा कमी होईल. काप स्वच्छ धुतल्यानंतर ते आता बाजूला ठेवायचे आणि आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया. मॅरिनेशन करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला आणि अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे. सुरणाला जी खाज असते ती या लिंबाच्या रसामुळेच कमी होते. लिंबाच्या रसाऐवजी आपण इथे चिंच किंवा कोकम आगळ सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये सुरणाचे काप घालायचे आहेत. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करायचं. सुरणाच्या प्रत्येक कापावर मसाला लागला पाहिजे. आता हे काप 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ, त्यामुळे मसाला चांगला आतपर्यंत मुरतो. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कोटिंगची तयारी करूया. त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये 3 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मसाला घालायचा आहे. इथे तुम्ही अजून कुरकुरीत करण्यासाठी रवा सुद्धा वापरू शकता. त्यानंतर गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळी एवढं तेल घालायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यानंतर प्रत्येक मसालेदार काप पिठामध्ये अलगद घोळवायचा आणि दोन्ही बाजूने कोटिंग करून तव्यावर सोडायचा. आता एक एक करत सुरणाचे काप तव्यावर सोडायचे. आधी पिठात घोळवून नंतर एकदाच तेलात सोडले तरी चालतात. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, मध्यम आचेवरच हे काप आपल्याला फ्राय करायचे आहेत. 3 मिनिटांसाठी हे काप एका बाजूने आपण फ्राय करूया. 3 मिनिटा अगोदर त्यांना हात लावायचा नाही. जर गॅस मोठा केला तर हे काप बाहेरून जळतात आणि आतून कच्चे राहतात. आता 3 मिनिटांनंतर हलकेच पलटवायचे आणि पहा, छान सोनेरी रंग आलाय. पलटवून झाल्यानंतर या बाजूनेही आपल्याला काप शेकवायचे आहेत. दोन्ही बाजूनी कुरकुरीत भाजलेले हे काप हळूहळू तयार होत आहेत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ, मसालेदार, सुगंध इतका जबरदस्त येतोय की घरातले सगळे लोक आपोआप तव्याजवळ येतात. सुरण तयार झाल्यावर गॅस बंद करायचा. आता हे सुरणाचे काप गरमागरम सर्व करायला घेऊ. खाज नसलेले चविष्ट सुरणाचे काप तयार आहेत. वरण भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी उत्तम. तुम्हालाही असे खमंग, कुरकुरीत सुरणाचे काप बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, सुखी राहा.